नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, तुम्ही नुकत्याच आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं की अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलंय की लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा झालेले आहे. सर्व लाडक्या बहिणींना पैसेही मिळालेले आहे. मात्र जर तुम्हाला आतापर्यंत जर पैसे मिळाले नसतील तर तुम्ही नेमकं काय करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. व पैसे जर तुम्हाला आले नसेल तर यामागील कारण नेमके काय आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर कृपया करून या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा. बघा, लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर यादीतून तुमचं नाव वगळण्यात आलंय का हे तुम्हाला चेक करायचं आहे. मित्रांनो बघा, ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही यामागे काही दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे मित्रांनो बघा, तुमचं लाडक्या बहीण यादीतून नाव वगळण्यात आलं असू शकते आणि दुसरं म्हणजे तुमच्या जिल्ह्यापर्यंत हे पैसे पोहोचलेले नसेल. मित्रांनो बघा, जवळपास तर सर्वच जिल्ह्यातील पैसे वाटप झालेले आहे. लाडक्या बहीण योजनेचे जेवढे पण लाभार्थी असतात जिल्ह्यामधील त्या सर्वांना इथे लाडक्या बहिणीचा लाभ मिळालेला आहे. जर तुम्हाला मिळाला नसेल तर सर्वात पहिले तुम्हाला यादीत तुमचं नाव आहे का हे चेक करायचं आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नियमात गेल्या 4-5 महिन्यापासून बदल करण्यात आला आहे. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणी योजनेत मित्रांनो मोठे मोठे बदल झालेले आहे व इथे कठोरतेने सुद्धा तपासणी सुरू आहे अर्जाची. मात्र आता या योजनेत केलेल्या बदलामुळे अनेक महिलांचे नाव काढण्यात आलेले आहे. मित्रांनो बघा, या योजने जी आहे लाडकी बहीण योजनेतून बऱ्याच महिलांचे नाव इथे काढून टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता अद्यापही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात आलेला नाही. मित्रांनो बघा, ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जून महिन्याचा लाभ इथे मिळालेला नाही तिथे यांची शक्यता आहे की त्यांचं नाव या लाभार्थी यादीतून काढण्यात आलेलं असू शकते. मित्रांनो बघा, त्यामुळे तुम्हाला लाभार्थी यादी इथे चेक करायची आहे. बघा, योजने हप्ता न मिळण्याचे कारण नेमके काय आहे तर बघा, सध्या सरकारकडून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. या प्रक्रियेनंतर अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेली आहेत. जर तुमच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुमचं नाव इथे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला सर्वप्रथम तुमचं लाभार्थी यादीत नाव आहे का हे तपासून घ्यायचं आहे. मित्रांनो बघा, जवळपास सर्वच बहिणींना इथे जे लाभार्थी आहेत त्यांना इथे लाडक्या बहीण योजनेचा लाभ इथे मिळालेला आहे. तुम्ही सुद्धा शेजारीला सुद्धा विचारू शकता, घरी तुम्ही आपण जिथे राहता तिथे तुम्ही एकमेकांना विचारून घ्या आपल्या बहिणींना, त्यांना जर लाभ मिळाला असेल आणि जर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ जर मिळालेला नसेल तर इथे तुमच्या लाडक्या बहीण योजनेतून नाव तर कट झालेलं नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. लाभार्थी यादी चेक करून तुम्हाला आता लाभार्थी यादी जी आहे ही नेमकी कशी तपासायची कशी हे मी तुम्हाला या व्हिडिओत पूर्ण सांगणार आहे. तर कृपया करून तुम्ही व्यवस्थित प्रकारे त्या व्हिडिओला पूर्ण बघा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची जी अधिकृत वेबसाईट आहे म्हणजे जी वेबसाईट असते इंटरनेटवर, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. तिथे तुम्हाला अंतिम यादी विभागावर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना किंवा तुमच्या म्हणजे ज्यांना समजतं मोबाईल मधलं किंवा कॅम्प्युटर मधलं त्याद्वारे हे तुम्ही लाभार्थी यादी चेक करून घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीने. बघा, इथे तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा असतो. तुमचा जो पण तुम्ही नंबर दिलेला आहे फॉर्म भरताना तो नंबर इथे टाकायचा. मग तुम्हाला एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकायचा आहे. मग तुमच्या स्क्रीनवर एक लाभार्थी यादी दिसेल, त्या लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. मग हे जसे तुम्ही नाव चेक केलं की तुम्हाला मग माहित पडेल, जर तुमचं नाव जर नसेल इथं तर मग साहजिक गोष्ट आहे तुमचं लाभार्थी यादीतून नाव इथे वगळण्यात आलेलं आहे. यामागे काही कारण असू शकते, हे कारण इथे बघूया. मित्रांनो, जर लाभार्थी यादीमध्ये जर लाडक्या बहिणी आहेत त्यांचं जर नाव इथे जर नसेल तर त्यामागील कारण नेमके काय आहे, लाभार्थी यादीतून आपलं नाव इथे का वगळण्यात आलं यामागील कारण नेमकं काय आहे. तर बघा, सर्वप्रथम म्हणजे जर तुम्ही सरकारी नोकरीत जर कार्यरत असाल तर इथे तुमचं नाव हमखास काढण्यात येईल. दुसरं म्हणजे जर काही चुकीची माहिती जर तुम्ही दिली असेल तर ते सुद्धा इथे काढण्यात येईल. याशिवाय बघा, तुमची आर्थिक स्थिती व कौटुंबिक निकषानुसार जर नव्याने छाननी सुरू आहे त्यामुळे जर तुमची आर्थिक स्थिती जर त्यांना इथे जास्त दिसली किंवा इथे जर कौटुंबिक निकषानुसार जर तुम्हाला काही इथे बदल दिसला त्यांना तर ते तुमचं नाव इथे काढून टाकतील. म्हणून अशा प्रकारे हे कारण आहे. या कारणामुळे बघा मित्रांनो, तुमचं नाव इथे लाभार्थी यादीतून वगळण्यात येऊ शकते. जर या यादीत तुमचं नाव तपासा आणि आवश्यक असल्यास स्थानिक अधिकाऱ्याशी सुद्धा तुम्ही जाऊन इथे बोलू शकता, त्यांना सुद्धा सांगू शकता व आपल्याला काही अडचण असेल तर तुम्ही अधिकाऱ्याला जाऊन सुद्धा त्यांना इथे तुम्ही चौकशी करू शकता. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत. अशी ही माहिती आहे मित्रांनो. यामध्ये आपण बघितलं की नेमकं काय कारण असू शकते तुम्हाला पैसे न येण्याचे. आणि काही प्रॉब्लेम असेल, काही तुम्हाला विचारायचं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. धन्यवाद.